नमस्कार सगळ्यांना. शुभ संध्याकाळच म्हणावं लागेल, कारण का 5:15 वाजले ते त्या. तर म्हणतात सकाळपासून काय चाललंय आका, कुठं गायब आहे, व्हिडिओ नाही काय नाही. सकाळपासून आम्ही डिंकाचं लाडू करत होतो, अजून झालं नाही. तर डिंकाचं आणि मेथीचं लाडू, शेंगदाण्याचं लाडू केलं, परत ना डिंकाचं केलं. सगळ्यात कुटाण्याचं काम म्हणलं तर डिंकाचं लाडू. 30 किलो मसाला परवडला, पण 2 किलो डिंकाचं लाडू परवडा ना. तर असं मला महागायचं सामान लागतं आणि त्याला मैत्रिणींनो कसंही का माझं डोकं चालं नाही. काजू, बदाम, पिस्ता, मनुको तर ध्यानच नाही पोरीला नाही सांगायचं. अगं अक्कल बंद झाली माझी. दाखवते तुम्हाला रेसिपी मी. पिस्ता कमी पडलाय म्हणून ती बनवायचं ठुल्यात येतं, थोडासा गुळ कमी पडलाय. बरंच काय 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 टाकलंय सगळं तुम्हाला सांगते. काय काय टाकलंय डिंकाच्या लाडूला. दमून गेलोय सकाळ धरण. तुपाची तर सगळी भरणी संपवली, अख्खी भरणी संपली तुपाची. 1 लिटर तूप आणलं होतं 800 रुपयाचं. उगं एवढं राहिलं. तूप तर सगळं खाऊन घेतलं त्या डिकाच्या लाडूने. ऐकायचं कसं. खारीक, खोबरं, काजू, बदाम, पिस्ता, चारोळी, खसखस, तीळ, तूप, गूळ, सेंद्रिय गूळ 130 रुपये किलोवाला, खारीक 450 रुपये किलोवाली, खोबरं 150 रुपये किलोवालं, तीळ 250 रुपये किलोवालं, खसखस 2700 रुपये किलोवाली, काजू बदामचा तर काय रेट तुम्हाला माहिती, सांगायची गरज नाही. चारोळे वगैरे सगळं. तूप 800 रुपये किलोवालं. ह्या असं एकंदरीत सगळं त्यातमध्ये टाकले. या किती किलो भरतात बघू आपण. सांगा मला कसं किलो विकू डिंकाचं लाडू. सकाळ धरण आम्ही तिथं घाणा देतोय त्या डिंकाच्या लाडूपाशी. अख्खी दुपार गेली डिंकाच्या लाडूपासून दुपारपर्यंत आतापर्यंत. आणि सकाळी शेंगदाण्याचं लाडू दाखवते तुम्हाला थोड्या वेळाने.